साहेब, महाराष्ट्रात खरात फाईल्सचा विषय अजूनही संपत नाही, म्हणजे तो रोज वाढतोय, रोज नवीन नवीन नावं येत आहेत आणि त्यात आता आणखी एक नावाची भर पडली ते म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम. त्यांनाच बोलू द्या ना त्याच्यावर. ज्या विषयासंदर्भात बघा, ह्याच्यामध्ये आता कोण लपून राहिले? हमाम में सब नंगे, तसे सगळेच नग्न झालेत त्या खराच्या हमाममध्ये. कोणाकोणाची नावं घेणार आहात तुम्ही? फक्त मी एवढंच म्हणेन की खरातने जी नावं घेतलेली आहेत त्यांच्याकडे कोण कोण येत होते, कोणाकोणाचे नंबर, ते पोलिसांनी किंवा SITने जाहीर करावं, एवढंच मी सांगेन. कोणाची व्यक्ती या प्रकरणात मात्र महिला बालकल्याण मंत्री अजूनही बोलताना दिसत नाहीये. महिला बालकल्याण मंत्र्यांनी बोलायला हवं, कारण महिला बालकल्याण मंत्र्यांचे वडील त्यांचे भक्त होते. आपण पाहिलं असेल, त्याही भक्त आहेत. विशेषतः महिलांवरती अत्याचार झालेले आहेत, महिलांचं शोषण झालेलं आहे. त्याच्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री ज्या कोणी असतील त्यांनी त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल. नाही, पण रावसाहेब, या सगळ्यात रडारवर दिसत आहेत दीपक केसरकर. कारण दीपक केसरकरांवर स्वपक्षीय आमदारांचाच रोष आहे. हे बघा की त्यांच्या विरोधात रोष आहे की अनेकांना त्यांनी पण याच्यावरती मी कशा करता बोलावं? याच्यावरती शिवसेनेनं कशा करता बोलावं? याच्यावरती आम्ही बोलणं, मी तर बोलून याच्यावरती महिला राष्ट्रपतींनी बोलावं. महाराष्ट्रासारख्या एका राज्यामध्ये इतकं मोठं कांड घडलेलं आहे, अशा वेळेला या देशाच्या राष्ट्रपतीपदी एक महिला आहे. कालच राष्ट्रपती मथुरेला गेल्या आणि प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद त्यांनी घेतले. मी पाहत होतो, चांगली गोष्ट. आणि प्रेमानंद महाराजांनी त्यांचा उल्लेख आपल्या राष्ट्रपती या धर्मात्मा आहेत असं म्हणाले. त्या धर्मात्मा जर असतील किंवा आहेत असं आपण मान्य केलं, सज्जन महिला आहेत, तर त्यांनी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये असंख्य महिलांचं जे शोषण झालं आणि त्याच्यामध्ये सरकार काहीतरी प्रमुख माहिती दडपते आणि अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न करते, अशा वेळेला राष्ट्रपतींनी राज्यपालांना निर्देश दिले पाहिजे आणि राज्यपालाने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे या संपूर्ण प्रकरणात. एप्स्टीनला मारण्याचा खरात सोबत होऊ शकतं असं देखील विजय वडेट्टीवार म्हणतात. विजय वडेट्टीवार बोलतात म्हणजे खरं असेल. जेफ्री एप्स्टीनला तुरुंगात मारलं, हे खरं आहे. आणि जगभरातल्या नेत्यांची नावं त्याच्यामध्ये होती, त्यात भारतातलेही नेते होते. ती मोठी सुपारी होती. खराच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक राजकारणी, उद्योगपती, IAS, IPS असे अनेक लोक त्याच्यामध्ये फसलेले आहेत. पण मला असं वाटतं की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात तपासाची जी दिशा पकडली आणि त्या खरात बाबाला अक्षरशः मोडून काढला. आपण बघितलं असेल मोडलेला चालताना तो. त्याच्यामुळे तुरुंगात सुद्धा, जेलमध्ये सुद्धा त्याची विशेष काळजी घेतली जाईल. तुरुंगात त्याच्यावरती हल्ला होणं किंवा त्याला मारणं हे सरकारला परवडणारं नाही आहे असं विजय वडेट्टीवार म्हणतात. म्हणजे विजय वडेट्टीवार यांच्याकडे माहिती असेल त्या संदर्भात. ते विरोधी पक्ष नेते होते, ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे आहेत, त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाही. या प्रकरणाची एकंदर व्याप्ती, या सगळ्या प्रकरणात आलेली मोठी नावं, तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची चौकशी व्हावं असं देखील म्हटलं होतं. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती खरातच्या सुरक्षेसंदर्भात काही उपाययोजना बघा, केल्या पाहिजेत असं वाटतं? खरात म्हणजे का राष्ट्रपती आहे का? तुम्ही जीवाला धोका असल्याचं म्हटलं. खरात म्हणजे राष्ट्रपती नाही ना. तुरुंग अधिकारी, बघा, ही तुरुंगाची जबाबदारी असते. तुरुंग व्यवस्थापन, जेल पोलीस ते बघतील. खरातच्या सुरक्षेवरती बोलण्याचा इथे संबंध काय किंवा कसाबच्या सुरक्षेवरती बोलण्याचा संबंध काय?
कसाबसाठी तर स्पेशल जेल उभारला होता, कसाबसाठी ऑर्थो रोडला. आणि कसाबला फाशी दिल्यावर त्या जेलमध्ये आम्हाला ठेवलं. त्याच्यामुळे आता कसाबला फाशी झाल्यावरती त्या जेलमध्ये कोणी जाणार आहे राजकारणी तेवढंच बघा.